आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला। अधिवेशनासाठी विधान भवन परिसरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। याप्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्यगण तसंच विधिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती। विधानसभा कामकाज वंदे मातरम आणि राज्यगीतानं सुरू झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय सभागृहाला करून दिला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। त्यानंतर अमित साटम, समीर कुणावार, समाधान अवताडे, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, संजय मेश्राम, अभिजित पाटील यांची नियुक्ती तालिका अध्यक्ष म्हणून केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। दिवंगत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्यासह माजी दिवंगत सदस्य लहानू शिडवा कोम, डॉ श्रद्धा टापरे, रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहणारा शोक प्रस्ताव अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सभागृहात मांडला। सभागृहानं तो संमत करून 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी 3,600 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर आजपासून हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होते आहे। यंदा सिक्कीममधील नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड मार्गे आयोजित केली जात असलेली ही यात्रा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे। यात्रेकरूंची सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात सिक्कीम सरकारनं पायाभूत सुविधांसह इतर व्यवस्थापन केलं आहे। 2020 मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती। अहमदाबाद विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे। ते काल एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते। या अपघातामागे घातपाताची शक्यता सध्या तरी आढळून आलेली नाही असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं। येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळ आणि विजांसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे, तर गडचिरोलीमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।